दिनांक 9 एप्रिल 2025ला बुधवारी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालय परिसर पुलगाव येथे भीषण आग लागल्याबाबत दूरध्वनी संदेश पोलीस स्टेशन पुलगाव मार्फत अग्निशमन विभाग नगर परिषद पुलगावला प्राप्त झाले असता रात्री 1:30 वाजता अग्निशमन वाहन आणि चमू मुख्यालयावरून रवाना झाले आणि घटनास्थळी पोहोचून आगीचं रौद्र रूप पाहता सतत पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले। परंतु आग आटोक्यात येत नसल्याचं पाहून सीएडी पुलगाव तसेच नगर परिषद देवळी आणि नगर परिषद आरवी येथील अग्निशमन दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले। या आगीमुळे बांबू बास, बल्ली, चटई, अंतिम संस्कारसाठी लागणारं साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या परिसरात मंदाताई महादेव देवतळे, कांताबाई पणपालिया, अभिषेक शुक्ला या तिन्ही मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या परिसरात लाकूडचा व्यवसाय करणारे व्यावसायिक जवळपास 100 वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहेत। घटनास्थळावरील संपूर्ण आग आटोक्यात आणल्यानंतर अग्निशमन वाहन आणि चमू पहाटे 5:15 वाजता घटनास्थळावरून निघून मुख्यालयी पहाटे 5:30 वाजता परत आले। आग लागण्याचं कारण कळलं नसून आग विझविण्यासाठी सदरच्या कॉलवर हितेश गावंडे अग्निशमन पर्यवेक्षक, निखिल आटे वाहन चालक, संदीप अजमेरे फायरमन, कुणाल गणवीर फायरमन आपल्या कर्तव्यावर हजर होते। तसेच सीएडी कॅम्प पुलगाव आणि देवळी आणि आरवीच्या अग्निशमन दलानं आग विझविण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव।